15 दिवसांनंतर मी स्वामी समर्थांना गेले होते अक्कलकोटला. तर तिथे कर्नाटकहून एक म्हणजे पूर्ण फॅमिली होती, त्यांची एक गाडीच होती आणि कर्नाटकवरून ते लोक आले होते. आणि त्यांनी मला, म्हणजे मी जस्ट मंदिरात चाललेले आणि त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी मला तेव्हा विचारलं की तुम्ही ते नखरेवाली गाण्यामध्ये काम केलंय ना. मग माझं असं होतं की हो. मग मला ते एक फॅन मुमेंट खूप छान होती की आधी मला वेगळ्या कारणाने लोक ओळखत होते, पण आता नखरेवालीमुळे लोक पागल झाला, रडायला लागला असं ना. म्हणजे पोरीच नाही, मला तर पोरींची गरज पण नाही, पोरीच नाही रडत. माझे फॅन्स आहेत ना, माझ्या वयाचे पोरं, माझ्याहून मोठे, ते मला बघून रडतात. तर नमस्कार, माझं नाव काना तिवारी. मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपल्यासोबत आज नखरेवाली या गाण्याचे टीम आहेत. तर विचारूया त्यांचा प्रवास आणि काय काय गमती जमती घडल्या. तर तुमचा एक पहिला नॉर्मल डे आणि मग फोन येणं, मेसेज येणं आणि मग त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टची सुरुवात होणं कसं होतं? सो मला मी एका शूटसाठी साताऱ्यात होते आणि त्याच्यानंतर मला रोहितचा कॉल आला होता की एक गाणं पाठवतोय, करशील का. तर मी म्हणलं हा, मला गाणं पाठव, मी ऐकते आणि मग सांगते. मग त्यांनी गाणं पाठवलं आणि मी तेव्हा कारमध्ये बसले. मी गाणं लावलं आणि मी गाणं ऐकलं ऐकलं मी त्याला कॉल केला आणि त्याला म्हणलं की अरे काय गाणं आहे हे. म्हणजे म्हणजे तू विचारतोयस मला की हे करशील का. अरे मी करणार आहे, मला करायचं हे गाणं, तू विचारतोयस काय. असं होतं माझं. म्हणजे मला एवढं ते गाणं आवडलं होतं. माझी सेम अशीच रिॲक्शन होती. रोहितला विचारलं तरी तो सांगेल. आणि मी त्याला म्हणले की, तो म्हणला की अरे पण आपल्याला हे लवकर शूट करायचंय. तर मी म्हटलं की ओके ठीक आहे, म्हटलं माझ्या डेट्स मी दिलेल्या आहेत, पण मी काहीतरी ऍडजस्ट करते आणि आपण हे करूयात. सो मग ते सगळं ऍडजस्टमेंट केली आणि त्याचं गाणं ज्या दिवशी आलं त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसातच शूट लागलं आमचं. आणि 2 दिवसाचं, 1 दिवसाची रिहर्सल होती आणि 2 दिवसाचं शूट होतं. सो हे असं सगळं झालं आणि आता तुम्ही बघतायच रिझल्ट काय आहेत. दादाने मला आधी, म्हणजे मला माहीत होतं हे सॉन्ग नखरेवाली, पण दादा वेगळं सॉन्ग करणार होता. आणि नंतरला मला विचारलं त्याने की करशील का, कारण 12 मार्चला माझा पण बड्डे येतो आणि 5 मार्चला हे गाणं रिलीज झालं. तर दादाच्या एवढं डोक्यात होतं की एक वाईब येण्यासाठी रिचेस पाहिजे गाणे. आणि त्याचा पण बड्डे आहे 12 मार्चला आणि त्याला पण गिफ्ट देऊ. आणि त्यांनी घेतलं मला सॉन्गमध्ये आणि सगळं झालं. आणि ह्या लोकी फिक्स झाल्या, मग आम्ही फटफट सगळं पूर्ण गेलो शूटला आणि सगळं शूट वगैरे करून चांगलं झालं. आणि आत्ता तुम्ही सगळं पूर्ण सॉन्ग बघताय आणि असंच प्रेम करत जा. तुमच्या दोघांची बॉन्डिंग कशी जुळली, कशी बॉन्डिंग जुळून घेतली, काय काय मजा आली दोघांमध्ये? सो बेसिकली आम्ही आधी मेसेजेसवरती वगैरे नॉर्मली कॉन्टॅक्टमध्ये होतो, पण एकदमच नॉर्मल कॉन्टॅक्ट, फक्त कामासाठीच मेसेज करणं वगैरे असं. आणि त्याच्यानंतर मला तर माहीतच नव्हतं शेवटपर्यंत की माझ्या अपोजिटला रितेश आहे. ज्या दिवशी रिहर्सल होती त्याच दिवशी मे बी फर्स्ट टाइम भेटलो आपण सेटवर, बरोबर. तर त्या दिवशी कळालं की अच्छा माझ्या अपोजिटला रितेश आहे. सो त्याच्यानंतर रितेश एकतर खूप लाजाळू आहे, कारण त्याचा तो जॉनरच नाहीये. म्हणजे हे प्रेम किंवा रिलेशनशिप आणि ह्याच्या म्हणजे जे आपण गाण्यामध्ये दाखवलेलं आहे, जे की ते दोघं आणि त्यांचं ते वॉट एव्हर जे काय असतील त्या गोष्टी. तर तसा रितेशचा जॉनरच नाहीये. तो कॉमेडी एकटा फुल, म्हणजे काय म्हणतात त्याला, कुणाचं काही घेणं देणं नाही, चिल असं त्याचं आहे. सो त्याला कम्फर्टेबल करून घ्यायला थोडासा वेळ लागला, पण इतका पण नाही. तो पण ऍक्टिव्ह असल्यामुळे आणि तो पण जरा प्रोडक्टिव्ह असल्यामुळे लगेच तो मी जसं सांगत होते की हे बघ आपल्याला हे आता असं करायचंय, ते तसं करायचं, कारण मी ऑलरेडी एक्सपिरियन्स केल्यात ह्या गोष्टी. मी बऱ्याच म्हणजे को ऍक्टर सोबत काम केलेलं आहे. सो मला ते माहिती आहे की काय कसं हँडल करायचं. सो त्यामुळे रितेश कम्फर्टेबल व्हायला थोडासा वेळ गेला. बट जे काही आता दिसतंय ते रिझल्ट तुमच्या समोर आहेत. बाकी प्रतिसाद कसा आला ज्यावेळेस पहिल्या दिवशी गाणं रिलीज झालं? घरच्यांचा कसा प्रतिसाद कसा होता घरच्यांचा? सो घरचे तर खूप म्हणजे मी आईला आधीपासूनच सांगत होते की आई माझं गाणं येणार आहे ना, ते खूप भारी झालं, तुला माहितीये का, फक्त अगं ते गाणं येऊ दे ग.
अगं विषयच आहे असं. आणि माझ्या आईचं असं असतं की ती माझं प्रत्येक काम बघते आणि ती तेवढ्याच आतुरतेने बघते आणि तेवढंच प्रेम पण देते त्या ह्याच्यावर, की तिला ते माझं सगळं, मी काही केलेलं सगळं आवडतं. तिचा माझा एकदम नॉर्मल छोट्यातला छोटा व्हिडिओ जरी असेल ना, तरी तिचं असं असतं की कुठे केलायस हा व्हिडिओ, छान केलायस, भारी झालंय, असं असतं तिचं. सो तिला माझं सगळंच काम आवडतं. ओव्हरऑल जे नातेवाईक वगैरे असतात तर ते सुद्धा माझी गाणी ऐकतात, त्यांना पण आवडतात गाणी. ते मला स्टोरीज मेन्शन करतात की गाडीमध्ये तुझं गाणं लागलंय, किंवा कुठे हॉटेलमध्ये गेले, कुठे गेले की हे बघ तुझं गाणं लागलंय. सो मला ते पाठवतात. त्यांना पण प्राऊड फील होतं की यार हे गाणं इतकं छान आहे आणि ते आता जगभर वाजतंय. सो फॅमिलीच्या आणि लोकांच्या प्रतिक्रिया ह्याच होत्या. तुझं मोबाईलच्या कॅमेऱ्यापासून मोठ्या कॅमेऱ्यापर्यंतचा जो प्रवास होता, त्यात तुला बदल काय जाणवला? काय स्वतःला तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुला काय काय बदल जाणवले? मी अ, छोट्या फोनवर तर कोणी पण करू शकतं, पण जेव्हा मोठा कॅमेरा येतो तेव्हा फाटते खरोखर. आणि माझी पण फाटलेली. कारण जेव्हा मी घाबरलेलो खूप, कारण आपली यारीच्या वेळी मला सॉन्गमध्ये घेतलेलं तेव्हा मला असं वाटत होतं की आता मी काय करू, कसं आहे, काय करायचं आहे, मला काय माहीतच नव्हतं. म्हणून मी खूप घाबरलेलो आणि नंतरला मग ती भीती गेली. नंतर करत करत सगळे सॉन्ग वगैरे करत करत मग असं झालं की आपण छोट्याच कॅमेऱ्यावर नाही करू शकत, मोठ्या पण कॅमेऱ्यावर करू शकतो आणि त्याच्या पण मोठ्या कॅमेऱ्यावर आपण काम करू शकतो. आणि ती भीती गेली आणि चांगली आहे ती भीती गेली, कारण मला अजून खूप काम करायचं आहे. मी अजून घाबरलो असतो तर मी या सॉन्गमध्ये नसतो. तर तसंच मला असं वाटत होतं की यार मला नाही जमणार आहे ते, पण शेवटी जमलं. थिएटर करावं वाटतंय? केलंय मी खूप केलं एक्सपिरियन्स. थिएटरमध्ये. व्हिडिओ नाही, थिएटर प्रेम आहे माझ्यासाठी. कारण तो कॅरेक्टर असतो, स्टेज करणं खूप भारी आहे माझ्यासाठी. माझी फिलिंग वेगळी आहे त्याच्याकडून. कारण स्टेज म्हणजे मी मी येडा आहे. नाटक रंगभूमी प्रेक्षकांसाठी मी येडा आहे. कारण मला जेव्हा ते कॅरेक्टर देतात, जेव्हा एक कॅरेक्टर असतो तो मला देतात आणि मला बोलतात की असा असा कॅरेक्टर आहे तर करायचं, मी पूर्ण त्याला वेळ देतो. पूर्ण त्या कॅरेक्टरमध्ये कसं घुसायचं आहे, कसं काय काय करायचं आहे, त्याच्यासाठी मी पूर्ण वेळ देतो. आणि मी खूप कॅरेक्टर केले आहेत असे. तर रंगभूमी प्रेम म्हणजे डायरेक्ट म्हणजे मी आत्ता सध्या तरी नाही करत, पण मला करायचं आहे. मला खरंच करायचं आहे. कारण जेवढे पण मला बघताय कोण आहेत, त्यांनी मला खरंच विचारा थिएटरसाठी. कारण मी थिएटर करूनच आलो आहे. मला म्हणजे थिएटर म्हणजे स्टेज केलं आहे, थिएटर स्पर्धा खूप केल्या आहे, खूप तालीम वगैरे सगळं केलं आहे. भारी वाटलं. एखादी अशी फॅन मुवमेंट की जी खूप आवडली ह्या प्रोजेक्टमधली, की या प्रोजेक्ट नंतर लोक भेटली? सो बेसिकली आधी तर मी शाळामुळेच फेमस होते किंवा रील्समुळे. तर लोक मला नेहमी जेव्हा असं रँडमली कुठे भेटायचे तर त्यांचं, ती शाळा वेबसिरीज मधली ना, किंवा तुम्ही अनुश्री माने ना, तुम्ही रील्स बनवता ना, असं. पण जेव्हा नखरेवाली रिलीज झालं त्याच्यानंतर मी नखरेवालीच्या रिलीज नंतर मे बी आठवड्याभरात किंवा एक 15 दिवसांनंतर मी स्वामी समर्थांना गेले होते अक्कलकोटला. तर तिथे कर्नाटकहून एक म्हणजे पूर्ण फॅमिली होती, त्यांची एक गाडीच होती आणि कर्नाटकवरून ते लोक आले होते. आणि त्यांनी मला, म्हणजे मी जस्ट मंदिरात चाललेले आणि त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी मला तेव्हा विचारलं की तुम्ही ते नखरेवाली गाण्यामध्ये काम केलंय ना. मग माझं असं होतं की हो. मग मला ते एक फॅन मुवमेंट खूप छान होती की आधी मला वेगळ्या कारणाने लोक ओळखत होते, पण आता नखरेवालीमुळे लोक ओळखतायत. तर हे माझ्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट होते आणि हे खूप छान वाटतंय ह्या गोष्टींचं. तुझ्यासाठी एखादी जी अशी आवडली? माझे फॅनच माझ्यासाठी पागल आहेत.
म्हणजे खूप पागल आहे. म्हणजे माझे स्वतःचे मला कट्टर मला बघतात. 5 मिलियन पैकी 3 मिलियन फॅन्स आहेत माझे. 30 लाख. म्हणजे जे सतत मला बघत असतात मी काय करतोय मी काय नाही असं. आणि सगळ्यांना माहीत असतं. आणि फॅन मुवमेंट बोलायला गेलं तर मी जेव्हा एरियात राहायचो माझ्या तेव्हा तो एक माझा फॅन आलेला म्हणजे ग्रुपनीच, तू बोललीस बरोबर, ग्रुपने आलेले आणि खालून आवाज येत होता. म्हणजे मी मी आमची चाळ कशी होती, सेकंड फ्लोअरवर आणि 32 रूम होत्या एका चाळीवर 10 बाय 10च्या. तर मी खूप लास्टला राहायचो आणि मी घरी होतो. तर तो खालून मला आवाज देत होता, रितेश बाय, रितेश बाय. तर तो सगळा एरिया जमला की काय कुणाला आवाज येतोय रितेश, कुणाला आवाज येतोय, ते कुणाला भेटायचं. तो जेव्हा मी आलो, मला बोलावलं आणि मी आलो, तो पागल झाला, रडायला लागला. असं ना म्हणजे पोरीच नाही मला तर पोरींची गरज पण नाही, पोरीच नाही रडत. माझे फॅन्स आहेत ना, माझ्या वयाचे पोरं, माझ्याहून मोठे, ते मला बघून रडतात. म्हातारी माणसं पण मला ब्लेसिंग्स आहेत त्यांच्या, की मला बघून खूप हसतायत ते. कारण मी जेवढे पण माझ्या रिलेटिव्ह नाही तर मी माझ्या एरियातल्या कोणते पण आजोबा वगैरे कुठले पण घ्या, नाही तर बाहेर मी कुठं इव्हेंटला गेलो तर ते लोक, मी त्यांच्या जेव्हा घरी जातो ना, ते लोक मला बोलतात आजोबा वगैरे, की पोरं मला आज हसवलंस तू. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. रडवणं काय कोणी पण रडवू शकतं, पण हसवणं कुणाला येणार नाही. आणि ते डिफिकल्ट काम मी करतोय आणि मला खूप ब्लेसिंग्स आहेत वरतून की चांगलं काम करतो आणि मला खूप भारी वाटतं हे काम करताना. कारण मला माझा फेस बघून पण हसतात लोक, तर मला चांगलं वाटतं. हां. मग तुझा जो पहिलेचा जो स्टार्टिंगचा होता रील्स वगैरे, त्यावेळेस कॅमेरा, कन्सिस्टन्सी, कंटेंट यात किती प्रॉब्लेम यायचे तुला? जास्तीत जास्त तर कन्सिस्टन्सी कशी मॅनेज केलीस तू? बेसिकली प्रत्येकाने, आम्ही सगळ्यांनी जेव्हा स्टार्ट केलं होतं तर तेव्हा एक आवड आहे आणि लोकांना आवडतंय ह्या गोष्टींसाठी आम्ही स्टार्ट केलं होतं. मग ते मूडवर असायचं की आज मेरे को ये बनाने काय, किंवा ते तसं असायचं. पण आता काय झालंय की आता लोक वाट बघत असतात व्हिडिओची, की कधी, म्हणजे रितेशच्या बाबतीत तरी मला मला जसं एक्सपिरियन्स आहे की लोक वाट बघतात ह्याचा. करेक्ट संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ पडतो. करेक्ट 5ला 1 सेकंद पण इकडे तिकडे नसतो. करेक्ट 5ला त्याचा व्हिडिओ पोस्ट असतो. आणि एवढं माहित आहे. अरे मग आणि लोक म्हणजे आतुरतेने थांबलेले असतात की आज रितेश भाई का व्हिडिओ आहे का, रोज असतं. आणि ते सो ते कन्सिस्टन्सी ठेवणं पण गरजेचं आहे जर आपल्याला ऑडियन्स तेवढा. पण मी 5 वाजता व्हिडिओ टाकले, सगळ्या व्हायरल आहे. भेटून अजून नवीन प्रोजेक्ट सोबत यावेत अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. नखरेवाली गाणं बघा प्रशांत नागटे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आणि खूप प्रेम द्या. किती मिलियन झाले? 34 मिलियन झाले. अजून बघा, 50 मिलियन करा, 100 मिलियन करा आणि जेवढं पाहिजे तेवढं व्हायरल करा आणि रील करा आणि शेअर करा, कमेंट करा कसं वाटलं. भरभरून प्रेम द्या. थँक्यू. थँक्यू सो मच.